नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्याची लाल मसाल्याची भाजी. आता आपण त्या शेंगांना सेम लेंथमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्यांना सोलून घ्यायचे आहे. अशा तऱ्हेने आपण पूर्ण शेवगाच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि या शेंगा उकळायच्या आहेत पाण्यात. सो या शेंगा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत उकळू द्यायचे. या पाण्यात तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता. जोपर्यंत शेंगा उकळतील तोपर्यंत आपण मसाल्याचं प्रिपरेशन करू. साधारण 2 ते 3 कांदे, लसूण सोलून घ्यायचं आहे. कांदे कट करून त्यांना भाजायचे. आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आता त्याला भाजायचं आहे. सोबतच लसूण सोललेलं आहे आणि खोबरं बारीक कट केलेलं आहे. कांद्यानंतर खोबरं सुद्धा भाजायचं आहे आणि लसूण न भाजताच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अशा प्रकारे आपला कांदा फ्राय झालेला आहे व्यवस्थित आणि सायमल्टेनियसली शेंगा सुद्धा उकडलेले आहे, उकडून नरम झाले. आता त्या शेंगांचा गॅस बंद करू आणि आधी लसूण घेतलेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यात. आता हा कांदा सुद्धा त्यात टाकू. तर माझ्याकडे जेवढे अवेलेबल मसाले आहेत तेवढे मी टाकणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा धनिया पावडर, थोडंसं जिरं आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला थोडा, मिरची पावडर 1.5 चमचा. तुम्ही मिरची पावडर कमी किंवा जास्त तुमच्या तिखट खाण्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता. सो आता याची पाणी टाकून फाईन पेस्ट आपण करून घेऊ. आता आपण मसाला फ्राय करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडं तेल टाकूया. तेल थोडं गरम होऊ देऊन त्यात मसाला फ्राय करू. तर मसाला फ्राय करण्यासाठी तेल टाकून थोडं तापलेलं आहे. त्यात आधी तेजपान, थोडीशी मेथी लकडी, दालचिनी आणि त्यात आपण मसाल्याची फाईन पेस्ट केलेली त्यात टाकायची आहे. मसाला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे पूर्णपणे. त्याच्यात तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता जेणेकरून मसाला पटकन फ्राय होईल.
मसाला फ्राय होताना कंटिन्यूस त्याला क्लिअर करायचा अधूनमधून. आणि मसाला फ्राय झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी चमच्यातून असं सोडल्यानंतर आता हा चमचा चिकटतो आहे. सो तो जेव्हा पूर्णपणे असं स्लाईड होईल तर समजायचं आपला मसाला झालेला आहे फ्राय. आता आपला मसाला छानपैकी फ्राय झालेला दिसतोय आणि तो स्लाईडसुद्धा होतो. तर आपण शेवगाच्या शेंगांचं हे पाण्यासकट टाकायचं याच्यात. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि तुम्हाला हवी असलेली कन्सिस्टन्सी तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. मी थोडं पाणी ॲड करतोय. आता याला 5 ते 10 मिनटं छानपैकी उकळू द्यायचं आणि मग आपली भाजी रेडी होईल. अशा प्रकारे आपली भाजी 5 ते 10 मिनिट उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं.